नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ नंबर 6. वी आर डिस्कसिंग द प्रीवियस क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर वेव ऑप्टिक्स. ओके, अगेन वी आर डिस्कसिंग द टू मोर एक्झाम्पल्स फ्रॉम द इयर महाराष्ट्र सीईटी 2023. महाराष्ट्र सीईटी 2023मध्ये ठीक आहे आलेले जे काही दोन न्यूमेरिकल्स आहेत परत आपण त्यावर डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, मी म्हणजे एक दोन लेक्चरमध्येही सांगितलं की या चॅप्टरमध्ये अतिशय छोटे फॉर्म्युले आहेत, छोट्या फॉर्म्युले आणि कॅल्क्युलेशन्स पण छोटे आहे. म्हणजे जो काही फॉर्म्युला तयार होतो फिजिकल क्वांटिटी खूप कमी आहे. ठीक आहे, जसं दोन्ही जर एक्सपेरिमेंट जर बघितले तर यंग्स डबल स्लिट ठीक आहे या कॉन्सेप्टवर ओके जो काही इंटरफरन्स तिथं कन्स्ट्रक्टिव्हली होतो, जो काही इंटरफरन्स डिस्ट्रक्टिव्हली होते, कसा सेंट्रली ब्राईट फ्रिंज येते. ओके, मग त्याच्या आजूबाजूला इक्वल डिस्टन्सवर आयडेंटिकल डिस्टन्सवर ब्राईट स्पॉट ठीक आहे, डार्क स्पॉट्स ओके, किंवा त्याला मॅक्सिमा मिनिमा हे जे काय अशा लाईनअप्स तयार होतात या कॉन्सेप्टवर तो दोन्ही क्वेश्चन्स डिपेंड आहे. ठीक आहे, पण स्टेप बाय स्टेप फर्स्टली वी विल मूव विथ द न्यूमेरिकल नंबर. फर्स्ट सोल्युशन बघा, अतिशय सिंपल. लाईट ऑफ अ वेवलेंथ 5000 एंगस्ट्रॉन युनिट इज इन्सिडंट नॉर्मली ऑन अ स्लिट. काही हरकत नाही, यंग्स डबल स्लिटचीच गोष्ट करतो आपण. द फर्स्ट मिनिमम of the diffraction pattern is observed to lie at a distance of 5 millimeter from the central maximum on a screen place at a distance of 2 meter from the slit. The width of the slit is बघा तो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा प्रयोग आहे पूर्ण. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ठीक आहे, ओके, ही झाली स्क्रीन ओके, या दोन झाल्या स्लिट्स ओके, आणि हा झाला स्मॉल डी डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स ओके, आणि कॅपिटल डी इज द डिस्टन्स ऑफ ए स्लिट फ्रॉम द स्क्रीन. क्लिअर. ओके, आता आपल्याला माहीत आहे आपण इथे एक कोणता तरी लाईटचा सोर्स ठेवलेला आहे. ठीक आहे, मग ते इथं असे वेव्स पॅटर्न्स तयार करतात ते तर तुम्हाला त्या सगळ्या घटना माहीतच आहे या अशा प्रकारच्या. ठीक आहे, आता हे पूर्ण काय डायग्राम काढत नाही. ठीक आहे, सेंट्रली ब्राईट स्पॉट्स तयार होतो, याला म्हणतो आपण सेंट्रल मॅक्सिमम डिनोटेड बाय B0. ओके, मग अल्टरनेटिव्हली ओके इथं समजा B1 आणि हा B1. ठीक आहे, हा झाला सेंट्रल मॅक्सिमम. ठीक आहे, हा B1 झाला फर्स्ट, हा पण झाला फर्स्ट. ओके, इन बिटवीन दिस राहतो D1, हा सेंट्रल मिनिमा. हा काय झाला, सॉरी सेंट्रल म्हणतो ओके, फर्स्ट मिनिमा. ठीक आहे, सेंट्रल जो का राहतो तो ब्राईट स्पॉट राहतो. ठीक आहे, असं करस्पॉन्डिंग हे सगळं तयार होतं एक्सपेरिमेंटमध्ये. आता बघा काय म्हटलं आहे. आता हा जो काही लाईट सोर्स यूज केला याची वेवलेंथ त्यांनी दिली आपल्याला 5000 एंगस्ट्रॉन युनिट. याची वेवलेंथ काय नॉर्मली ऑन स्लिटवर काय झाले ते नॉर्मली इन्सिडेंट झाले. द फर्स्ट मिनिमम ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न इज ऑब्झर्व टू लाई ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 मीटर फ्रॉम द सेंट्रल मॅक्सिमम. ठीक आहे, बघा आता ओके, ठीक आहे, समजा इथे फर्स्ट मिनिमम ओके ओके, आता बघा काय म्हटलं, फर्स्ट मिनिममचं सेंट्रल जो काही मॅक्सिमा आहे याचं मधलं जे काही डिस्टन्स आहे ओके, तो डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे 5 मिलीमीटर. किती दिलं आहे आपल्याला, 5 मिलीमीटर. ठीक आहे, याला आपण विड्थ म्हणजे जे काही फ्रिंज इथं तयार झाली याचा मधलं काय म्हणू शकतो, डिस्टन्स. म्हणून W इक्वल्स टू काय लिहू आपण, 5 मिलीमीटर. या लक्षात, W जो काय इंडिकेट करतो त्या फ्रिंज तो विड्थ, त्याच्यामधलं या दोघांमधलं जे काही डिस्टन्स आहे ते आपल्याला W ने डिनोट करावं लागणार. ठीक आहे, ओके, आणि ही जी काही स्क्रीन आहे स्लिटपासनं किती डिस्टन्सवर आहे, D इक्वल्स टू 2 मीटर. ओके, आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी, डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स इज द विड्थ ऑफ द स्लिट इज. ओके, ही जी काही स्लिट आहे याची काय विचारलं आपल्याला, विड्थ म्हणजे हा स्मॉल डी विचारलं आहे. आपल्याकडं लॅम्बडा दिलेला आहे, आपल्याकडं कॅपिटल डी दिलेला आहे, आपल्याला दिलं आहे W, आपल्याला विचारलं स्मॉल डी. बघा एक रिलेशन आहे, W इक्वल्स टू लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल डी. W म्हणजे काय झाली, हे फ्रिंज विड्थ
ओके, किंवा डिस्टन्स बिटवीन द, आता त्यांनी जसं म्हटलं आहे की द डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट मिनिमम अँड द सेंट्रल मॅक्सिमम. लॅम्बडा इज नथिंग बट द सोर्स, ओके, द लाईट from this slit. Small d is nothing but the width of the slit. Okay, आता बघा, therefore small d equals to lambda d upon capital W. आता सगळ्या तिन्ही आपल्याला फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या, या तिन्ही फिजिकल क्वांटिटीजचा यूज करू. बघा, लॅम्बडा दिला आपल्याला 5000 अँगस्ट्रॉन युनिट. आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं तर 10⁻⁻10 मीटर. ठीक आहे, कारण की 1 मीटर म्हणजे 10⁻10 अँगस्ट्रॉन युनिट होते. ओके, आता उलट 1 अँगस्ट्रॉन युनिट म्हणजे 10⁻⁻10 मीटर. हे दोन रिलेशन लक्षात ठेवा. 1 मीटर म्हणजे ओके 10⁻10 अँगस्ट्रॉन युनिट, देअरफॉर 1 अँगस्ट्रॉन युनिट इक्वल्स टू 10⁻⁻10 मीटर. ओके, म्हणजे आपण मीटरमध्ये इंटू डी मीटरमध्ये दिला आहे 2, त्याचं 5 × 10⁻. बघा, हा 5 गेट कॅन्सल, हा जो काही 2 होता तो × 10⁻⁻4 मीटर प्लस 6 -4. ठीक आहे, देअरफॉर डी इक्वल्स टू टी × 10⁻⁻4 मीटर. ऑप्शन बघा, तुम्ही जर सगळे ऑप्शन जर बघितले तर सेंटीमीटरमध्ये आहे, मग मीटरचं आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करूया. टी × 10⁻⁻4 × 2 × 10⁻⁻2 सेंटीमीटर. देअरफॉर स्मॉल डी इक्वल्स टू 2 × 10⁻⁻2 सेंटीमीटर. कन्वर्ट करा, डी इक्वल्स टू 0.02 सेंटीमीटर. दिस इज द width of the slit we are using in the Young's double slit experiment. 0.02 centimeter. 0.02 centimeter. Therefore, the option number 3 is the correct one. Question is from the Maharashtra CET 2023. इधर सिंपल छोटा फार्मूला होता है, W equals to lambda capital D upon small d, where W is nothing but the fringe width, lambda is nothing but the wavelength of source you are using, capital D is nothing but the screen distance from that slit, small d is nothing but the width of the slit. ओके, हे यंग्स डबल स्लिटमध्ये तुम्ही सगळं सेंट्रली ब्राईट फ्रिंज. ओके, मग त्याच्या करस्पॉन्डिंग ओके पहिला मॅक्सिमा, पहिला मिनिमा, सेकंड मॅक्सिमा, सेकंड मिनिमा, हे अशा सगळ्या लाईन अप होत जातात. ठीक आहे, होत झालं. आणि सिम्पल कॅल्क्युलेशन्स होते. ठीक, कॅल्क्युलेशन सिम्पल होतं. एक रिलेशन यूज केलं आपण की 1 मीटर म्हणजे 10⁻10 अँगस्ट्रॉन युनिट, तर 1 अँगस्ट्रॉन म्हणजे 10⁻⁻10 मीटर. दॅट्स इट. हे अशा पद्धतीने करावं लागतं. तुम्ही पॉज करून नोट डाऊन करू शकता. याच्या लक्षात सिम्पलच होतं, सिम्पल. ओके, बघा आता या फॉर्म्युल्याच्या बेसवरच सेकंड न्यूमरिकल पण डिपेंड आहे. बघूया आपण ते, तुम्ही पॉज करून नोट डाऊन करू शकता. याच्या लक्षात. ओके, ओके, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटवर जेव्हा जेव्हा क्वेश्चन येतो, क्वेश्चन गेला नाही पाहिजे. सोपे आहे आणि काही याच्यात खूप काही मोठे फॉर्म्युलेस तुम्हाला यूज करायला सांगितलेलेच नाही. ओके, काही हरकत नाही, काही हरकत नाही. सेकंड न्यूमरिकल बघूया. न्यूमरिकल नंबर सेकंडचे सोल्युशन बघा. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट बनतं एक्सपेरिमेंट, 8th मॅक्सिमा with wavelength of lambda 1 is at a distance of d1 from the central maximum. काही हरकत नाही. And the 6th maximum with a wavelength of lambda 2 at a distance of d2. Then they are asking to find the ratio of d2 upon d1. बघा, आता मी डायरेक्ट स्क्रीन काढतो. ओके, ही स्क्रीन काढतो फक्त, याचाच आपल्याला हे. ओके, इकडला काही भाग काढत नाही. ओके, जसं आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये जे शिकलो तोच पॅटर्न, फक्त आपण एक स्क्रीन घेतली. आपल्याला माहिती आहे स्क्रीनला इथं जो काय राहतो सेंट्रल मॅक्सिमा. ठीक आहे, सेंट्रली राहतो. आता बघा काय म्हटलं त्यांनी,
की सेंट्रल मॅक्सिमम हां बघा इन यंग्स डबल स्लिट एट मॅक्सिमम विथ अ वेवलेंथ ऑफ λ1 इज ॲट अ डिस्टन्स ऑफ d1 फ्रॉम द सेंट्रल मॅक्सिमम. ठीक आहे. समजा 8वा मॅक्सिमा, ठीक आहे, बी सफिक्स 8 ने डिनोट करतो. ठीक आहे. याचं सेंट्रल मॅक्सिमम पासूनचं डिस्टन्स आहे d1 आणि करस्पॉन्डिंग वेवलेंथ आहे λ1. येतं लक्षात. ओके ओके. म्हणजे 8वा मॅक्सिमा, सेंट्रल मॅक्सिममपासून 8वा मॅक्सिमम ज्याचं दोघांमधलं डिस्टन्स आहे d1 आणि जो काही इथं लाईट होता, ओके, ज्या लाईटनी हा 8वा मॅक्सिमम तयार झाला त्याची वेवलेंथ होती λ1. ठीक आहे. आणि नंतर काय म्हटलं, ओके हां 6वा मॅक्सिमम, काय म्हटलं नंतर d1 फ्रॉम द सेंट्रल मॅक्सिमम 6वा मॅक्सिमम. ठीक आहे. समजा इथे कुठेतरी असणार तो, याला आपण बी सफिक्स सी ने डोट करू. ओके. हा d2 एवढ्या अंतरावर आहे सेंट्रलपासून आणि याची करस्पॉन्डिंग वेवलेंथ आहे λ2. बिलकुल बरोबर आहे. त्यांनी विचारलं आपल्याला d2/d1 या दोघांचा डिस्टन्सचा रेशो. येतं लक्षात. एकदम सिंपल. सेंट्रल मॅक्सिममपासून 8वा मॅक्सिमम, ओके, तो d1 एवढ्या डिस्टन्सवर होता, करस्पॉन्डिंग वेवलेंथ होतं λ1. हा d2 एवढा डिस्टन्सवर होता, करस्पॉन्डिंग वेवलेंथ होती λ2. आपल्याला विचारलं. बघा याच्या अगोदर आपण जो काही फॉर्म्युला घेतला w = λd/d. ओके. देअरफॉर wd = λd. बघा आता मला हेच म्हणायचं आहे. बघा डी आणि लॅम्बडामध्ये, ओके, कारण की आपल्याला दोनच गोष्टी दिल्या आहेत, डिस्टन्स आणि लॅम्बडा. यामध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्टली. या दोघांमध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्टली. हा n काय सांगतो, तो कितवा मॅक्सिमम आहे, पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे. येतं लक्षात. इथून लक्षात आलं की d इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लॅम्बडा. म्हणजे विड्थ ऑफ द स्लिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. या फॉर्म्युलावरून आपल्याला लक्षात आलं होतं. ओके. परंतु इथे n काय आहे, नंबर ऑफ, काय म्हणू शकतो, तो एक काय म्हणू शकतो, एक नॅचरल नंबरच आहे. ओके. तो सांगतो आपल्याला कोणता मॅक्सिमम आहे, पहिला, जसा हा 8वा मॅक्सिमम, हा किती आहे, 6वा. ओके. मग या इक्वेशनचा यूज करू आपण. ओके. बघा पहिल्यासाठी, ओके, या केससाठी डिस्टन्स किती आहे, d1 = n किती, म्हणजे कितवा आहे तो, 8वा. ओके. आणि वेवलेंथ किती आहे, λ1. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंडसाठी यूज करू. डिस्टन्स किती आहे, d2 कितव्या नंबरवर आहे तो, 6वा आहे. वेवलेंथ किती आहे, λ2. इक्वेशन नंबर 2. आपल्याला पाहिजे d2/d1. देअरफॉर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. ओके. लेफ्ट हँड साईडला झालं d2/d1 = 6 टाइम्स λ2 अपॉन 8 टाइम्स λ1. देअरफॉर d2/d1 = 2चा भाग गेला, 3/4 λ2/λ1. दिस इज द रेशो. 3/4 इथे दिसतो आणि इथे दिसतो. ठीक आहे. हे दोन ऑप्शन तर काय झाले, कॅन्सल. 3/4. परंतु 3 जवळ λ2 आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट वन. क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023. सिंपल अशा फॉर्म्युल्यावरून तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. पॉज करून नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने, ओके, तुम्ही न्यूमरिकल्स इझिली सॉल्व्ह करू शकता, म्हणजे करू शकताच. 101%, नो डाऊट. ठीक आहे. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.